एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय। विरोधी पक्षनेते पदाच्या सर्व अफवा असल्याचं आदित्य ठाकरेंचं विधान। तर ठाकरे सहजासहजी कुणाला पद देत नाहीत, निलेश राणेंचा टोला। भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईकांची भेट। अधिवेशनाच्या पूर्वी एकाच ठिकाणी मुक्काम असल्यानं झाली भेट। दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। अभिनेते सयाजी शिंदेंची राज ठाकरेंसोबत चर्चा। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा। मनसेसह सयाजी शिंदेंकडून वृक्षतोडीला विरोध। तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये, गरज पडल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, मंत्री गिरीश महाजनांची भूमिका। तर जुनी झाडं तोडली जाणार नसल्याचंही स्पष्टीकरण। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची विधान भवन परिसरात भेट। एकमेकांची विचारपूस करत केलं हस्तांदोलन। तर आपला कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंचं स्पष्टीकरण। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा वनविभागाचा प्रस्ताव। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली। आक्रमक शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस रोखत नोंदवला निषेध। कर्नाटकच्या अथणीमध्ये महाराष्ट्राची एसटी बस अडवली। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बस अडवत निदर्शनं। गोव्यातील नाईट क्लबचा मालक दुर्घटना घडल्यानंतर फरार। हॉटेल मालक देशाबाहेर पळाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात HDPI संघटनेचं आंदोलन। रेल्वे स्थानकाच्या बोर्डवर उर्दू भाषेत नाव लिहिण्यासाठी HDPI आग्रही। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 21 ते 31 डिसेंबर पर्यंत राहणार बंद। नाताळसह इतर सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे मंदिर समितीचा निर्णय। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामदेरसह 11 माओवाद्यांनी छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केलंय। रामदेरवरती 3 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवरती माओवाद्यांनी तयार केलेल्या MMC झोनमध्ये तो सक्रिय होता। गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीचं कारण समोर आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागल्याचं समोर आलंय। आग लागतानाचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय। नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना इलेक्ट्रॉनिक फायर गनने आतषबाजी करण्यात आली आणि यावेळेला फायर गनमुळे या छताला आग लागल्याने आगीत हकनाक 25 जणांचा मृत्यू झालाय। गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आग दुर्घटना प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। पंचायत संचालकासह GSPCB सेक्रेटरी तसंच नगरपंचायत सेक्रेटरीवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नाईट क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर गोवा सरकार ॲक्शन मोडमध्ये आलंय। गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरणी मोठी बातमी समोर आली। आग लागल्यानंतर हॉटेलचा मालक फरार झाल्याचं बोललं जाते। संबंधित व्यक्ती देश सोडून पळाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। सौरभ लुथरा असं या गोव्यातील हॉटेल मालकाचं नाव आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 19 RMC प्लांट बंद केलेत। दरम्यान वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवरती धडक कारवाई केली जाणार असल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी स्पष्ट केलं आहे। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने लोकसभेत चर्चा झाली आणि या चर्चेसाठी 10 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आलाय। सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री चर्चेत सहभागी होते। आमची चर्चा भविष्यातील पिढ्यांना मोठी शिकवण देणारी आहे। वंदे मातरमने त्याग तपस्येचा मार्ग दाखवला
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो याचा गर्व असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय. वंदे मातरमने स्वतंत्र संग्रामाला बळ दिलं असंही मोदी म्हणाले. लोकसभेत ते बोलत होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळं चित्र पाहायला मिळालं. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांनी विधानभवन परिसराच्या आवारात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली. आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंनी सांगितलंय. निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्याने त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात असल्याचा टोला उद्योगमंत्री सामंतांनी लगावलाय. तसंच शिवसेना उभाटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितलंय. विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळे ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधवांनी केली आहे. तसंच उदय सामंतांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण आक्रमक असल्यामुळे सत्ताधारी आपल्याला घाबरतात असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय. विधिमंडळाच्या कार्यालयात भास्कर जाधवांचं नाव कळवलंय. नाव देऊन 11 महिने होत आलेत, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मवियातील 3ही घटक पक्षांनी एकमतानेच जाधवांचं नाव दिलंय असं शिवसेना नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केलंय. एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय असं म्हणत विरोधी पक्षनेतेपदाच्या सर्व अफवा असल्याचं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय. तर ठाकरे सहजासहजी कोणालाही पद देत नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय. शिवसेना उभाटाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळेला अधिवेशनाचं कामकाज तसंच विरोधी पक्षनेतेपद या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते. शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चेची शक्यता आहे. तसंच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होऊन विधानभवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संघ मुख्यालयासह इतर जागांवरती सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असून SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात आहेत. आणि एक महत्त्वाची घडामोड समोर येते ती म्हणजे कर्नाटकच्या अथणीमध्ये महाराष्ट्राची ST बस अडवलेली आहे. कन्नड रक्षण वेदिकेने ही बस अडवलेली आहे. बससमोर निदर्शनं करत महाराष्ट्रात उभाटा सेनेने कर्नाटकच्या बस अडवलेल्या त्याला कर्नाटककडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जात आहे. कर्नाटकच्या अथणीमधली आपण दृश्य बघतो. त्या ठिकाणी महाराष्ट्राची जी बस आहे ती कन्नड रक्षण वेदिकेने अडवलेली आहे आणि त्या बससमोर सुद्धा घोषणाबाजी केली जाते. काही वेळापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा कर्नाटकची बस अडवलेली होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. कन्नड रक्षण वेदिकेने हे आंदोलन केलं आणि बस अडवून धरलेली आहे. महाराष्ट्र राज्याची ही बस आहे आणि कर्नाटकमध्ये जात असताना ही बस या कार्यकर्त्यांनी अडवून धरलेली आहे. आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात निदर्शनं करण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत कर्नाटकची बस अडवली आणि याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र राज्याची बस कर्नाटकमध्ये अडवलेली आहे आणि या बस समोर कर्नाटकच्या अथणीमध्ये ही निदर्शनं केली जात आहेत. कन्नड रक्षण वेदिकेने हे आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्राची ST अडवून हे आंदोलन केलं आहे. उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का याकडे लक्ष. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण ज्या योजना हाती घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे. फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार.
पद कोणतंही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते. उपमुख्यमंत्री पद रद्द करा, या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला. सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. आक्रमक शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस रोखत नोंदवला निषेध. माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य राम धेरसह 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण. राम धरेवर 3 कोटींचं होतं बक्षीस. पुणे विमानतळ परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचा वावर. मागच्या 2 दिवसात पाहायला मिळाला बिबट्या, तर 6 महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण.